राजे, किती भाग्यवान असतील ते मावळे ज्यांना तुमच्या सानिध्यात उभं राहता आलं, तुमच्यासाठी लढता आलं आणि तुमच्यासाठी जीव अर्पण करता आला. तुम्हीच शिकवलं धैर्य काय असतं आणि स्वाभिमान काय असतो आणि तो कसा जपायचा असतो. तुमचं नाव घेतलं की छाती अभिमानाने भरते, डोळे पाणावतात आणि मान मात्र अभिमानाने ताठ होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तुमची वेशभूषा करताना दिसतात. ते पाहून अभिमान वाटतो आणि मनाला थोडीशी वेदनाही होते. कारण माझे महाराज फक्त रुबाबदार पोशाखात नव्हते, ते न्यायात होते, धैर्यात होते आणि जनतेसाठी झिजण्यात होते. म्हणूनच आज मनापासून सांगावंसं वाटतं, फक्त फेटा बांधून महाराज होता येत नाही. महाराज व्हायचं असेल तर त्यांच्यासारखं सत्य, शौर्य आणि स्वाभिमान आयुष्यात उतरवावा लागतो आणि तो आपण सगळेच अगदी सहज उतरवू शकतो. कारण महाराज इतिहासात नाही, ते आपल्या सगळ्यांच्या रक्तात जिवंत आहेत. अवघ्या महाराष्ट्राच्या नाही तर संपूर्ण भारताच्या श्वासात आहेत.